सरासरीचं हे गणित सोडवण्यासाठी तुम्ही एवढा मोठा पुढाकार करत असता, परंतु ही आम जिंदगी आहे. आपण मेंटॉस जिंदगीमध्ये हे गणित सोडवणार आहोत शॉर्ट ट्रिकने. बघा गणित काय दिसतंय, एक व्यक्ती एकूण अंतर 1/3 प्रवास 60 किलोमीटर पर आवर या वेगाने करत असतो. 1/3 प्रवास 30 किलोमीटर पर आवर या वेगाने करत असतो आणि 1/3 प्रवास 10 किलोमीटर पर आवर या वेगाने करत असतो. तर सरासरी वेग आपल्याला विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवा, संपूर्ण अंतर एवढं आहे समजा आणि याचे एक्झॅक्टली 3 भागांमध्ये विभाजन करण्यात आलेले. 1/3 हे आहे, 1/3 हे आहे आणि 1/3 हे सुद्धा आहे. अशा वेळेस हे डिस्टन्स 60 किलोमीटर माना, हे सुद्धा 60 किलोमीटर माना आणि हे सुद्धा 60 किलोमीटर माना. त्याचं कारण असे की एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. गणितीय क्रिया करण्यासाठी सोपं जात असतं. मग हे पहिलं अंतर त्याने 60 किलोमीटर पर आवर या वेगाने पूर्ण केलेलं आहे. दुसरं अंतर 30 किलोमीटर पर आवर या वेगाने पूर्ण केलेलं आहे आणि तिसरं अंतर जे आहे ते 10 किलोमीटर पर आवर या वेगाने पूर्ण केलेलं आहे. हे अंतर कापण्यासाठी 1 तास लागला, याला 2 तास लागले आणि याला 6 तास लागले. कसं काढलं तर भागिले केलेले आहेत फक्त. या ठिकाणी 60/30, 60/10, 60/60. ज्यावेळेस आपण तिघांचंही कॅल्क्युलेशन करतो किंवा अधिक करत असतो तर त्यावेळेस छेदस्थानी मला 9 मिळाले, अंशस्थानी 60/60/60 म्हणजे स्वतः 180. ही गणितीय क्रिया केली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळत असतं 20 किलोमीटर पर आवर. शेवटी सरासरी वेळ मिळालेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पुढचं गणित सोडवायचं, याचे निम्मे करा, याचे निम्मे करा, याचे निम्मे करा आणि काय उत्तर असेल ते नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची जबरदस्त शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. याला अजून वेगळी एक पद्धत आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल. त्यासाठी आत्ताच लाईक करून ठेवा. सरासरीचं हे गणित सोडवण्यासाठी तुम्ही एवढा मोठा पुढाकार करत असता, परंतु ही आम जिंदगी आहे. आपण मेंटॉस जिंदगीमध्ये हे गणित सोडवणार आहोत शॉर्ट ट्रिकने. बघा गणित काय दिसतंय, एक व्यक्ती एकूण अंतर 1/3 प्रवास 60 किलोमीटर पर आवर या वेगाने करत असतो. 1/3 प्रवास 30 किलोमीटर पर आवर या वेगाने करत असतो आणि 1/3 प्रवास 10 किलोमीटर पर आवर या वेगाने करत असतो. तर सरासरी वेग आपल्याला विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवा, संपूर्ण अंतर एवढं आहे समजा आणि याचे एक्झॅक्टली 3 भागांमध्ये विभाजन करण्यात आलेले. 1/3 हे आहे, 1/3 हे आहे आणि 1/3 हे सुद्धा आहे. अशा वेळेस हे डिस्टन्स 60 किलोमीटर माना, हे सुद्धा 60 किलोमीटर माना आणि हे सुद्धा 60 किलोमीटर माना. त्याचं कारण असे की एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. गणितीय क्रिया करण्यासाठी सोपं जात असतं. मग हे पहिलं अंतर त्याने 60 किलोमीटर पर आवर या वेगाने पूर्ण केलेलं आहे. दुसरं अंतर 30 किलोमीटर पर आवर या वेगाने पूर्ण केलेलं आहे आणि तिसरं अंतर जे आहे ते 10 किलोमीटर पर आवर या वेगाने पूर्ण केलेलं आहे. हे अंतर कापण्यासाठी 1 तास लागला, याला 2 तास लागले आणि याला 6 तास लागले. कसं काढलं तर भागिले केलेले आहेत फक्त. या ठिकाणी 60/30, 60/10, 60/60. ज्यावेळेस आपण तिघांचंही कॅल्क्युलेशन करतो किंवा अधिक करत असतो तर त्यावेळेस छेदस्थानी मला 9 मिळाले, अंशस्थानी 60/60/60 म्हणजे स्वतः